नमस्कार, आपण पाहताय TV9 मराठी. मी प्रज्ञा आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आज मोठी बातमी आहे. राज्यामध्ये दिवसाची जमावबंदी लागू करण्यात आली आहे, तर रात्री 11 ते पहाटे 5 या काळामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. हॉटेल आणि रेस्टॉरंट हे 50% क्षमतेने रात्री 10 पर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे, तर शाळा कॉलेजेस हे 15 फेब्रुवारीपर्यंत बंद असणार आहेत. अर्थातच सलून, खासगी कार्यालय ही सुद्धा 50% क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. उद्या रात्री 12 पासून पुढील आदेशापर्यंत राज्यात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहेत. सार्वजनिक वाहतूक जरी करायची असेल तर दोन्ही डोस घेतलेल्यांनाच ती परवानगी दिली जाणार आहे. उद्या मध्यरात्रीपासून राज्यामध्ये हे नवे निर्बंध जे आहेत ते लागू होत आहेत. लोकल वाहतुकीवरती मात्र कोणतेही निर्बंध नसणार आहेत. नेमके राज्यात काय नवे निर्बंध लागू झालेत बघूयात. राज्यात दिवसाची जमावबंदी लागू करण्यात आली आहे. रात्री 11 ते पहाटे 5 या काळात संचारबंदी लागू केली आहे. राज्यातील कॉलेज, शाळा 15 फेब्रुवारीपर्यंत बंद असणार आहेत. सरकारी आणि खासगी कार्यालय 50% क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे, तर सलून 50% क्षमतेनेच सुरू राहणार असंही सांगण्यात आलंय. स्विमिंग पूल, स्पा आणि जिम पूर्णपणे बंद राहणार. नव्या निर्बंधांमध्ये आपण बघतोय हॉटेल, रेस्टॉरंट 50% क्षमतेने रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. तर सार्वजनिक वाहतुकीसाठी लसीचे 2 डोस हे बंधनकारक असणार आहेत. तर मुंबई लोकल वाहतुकीवरती निर्बंध नसणार आहेत. लोकल नेहमीप्रमाणे सुरू राहतील. राज्यातले हे नवे निर्बंध आहेत. अर्थात राज्यात दिवसाची जमावबंदी आणि रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. पहाटे 5 ते रात्री 11 पर्यंत जमावबंदी लागू केली. अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांच्याकडनं. अक्षय, अर्थातच नागरिकांना कुठल्याही पद्धतीचा त्रास होऊ नये, व्यापाऱ्यांची सुद्धा सुविधा व्हावी, या सगळ्या अर्थातच बाबी लक्षात घेत हे नवे निर्बंध जे आहेत ते लागू करण्यात आलेत असं म्हणता येईल का? नाही, आपण नक्की जर बघितलं तर कोरोनाची ज्या प्रकारची वाढती आकडेवारी सध्या बघतो, त्या आकडेवारीला आळा घालण्यासाठी काहीसे कठोर निर्बंध हे गरजेचे आहे असं सरकारकडनं वारंवार सांगण्यात येत होतं. सध्या कुठल्याही प्रकारच्या बाजारपेठा ऑड असो किंवा इव्हन असो कुठल्याही तारखेला पूर्णपणे बंद अशा प्रकारची सरकारची नियमावली नाही. अर्थातच हे एक चांगली सकारात्मक बाब म्हणता येईल व्यापारी आणि व्यावसायिकांसाठी. आणि अनेक व्यापार व्यवसाय असो किंवा कुठलेही कार्यक्रम असो या सगळ्यांवरती बंदी न घालता काही निर्बंध घालण्यात आले. त्यामुळे निश्चितच सर्वांचा विचार करून हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे. या लॉकडाऊनची नियमावली आपण जर बघितली तर रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू जारी करण्यात आलेला आहे. हा जो असणार आहे उद्या म्हणजे रविवारी मध्यरात्री 12 वाजतापासून हा नाईट कर्फ्यू जाहीर करण्यात आलेला आहे. तर 15 तारखेपर्यंत 15 फेब्रुवारीपर्यंत पुढचा जवळजवळ 1.5 ते पावणे 2 महिना हा नाईट कर्फ्यू संपूर्ण राज्यामध्ये असणार आहे. दुसरीकडे आपण जर बघितलं तर जे सरकारी कार्यालय असतील त्यासोबतच खासगी कार्यालय असतील या ठिकाणी 50% कर्मचारीच उपस्थित राहू शकतील. ते देखील 50% कर्मचारी ज्यांनी पूर्णपणे दोन्ही डोस वॅक्सिनचे फुल्ली वॅक्सिनेटेड ज्यांनी दोन्ही डोस वॅक्सिनचे घेतलेले आहेत तेच कर्मचारी या ठिकाणी कार्यालयामध्ये उपस्थित राहू शकतील. अशा प्रकारची ही गाईडलाईन्स जारी करण्यात आलेली आहे. खासगी कार्यालयामध्ये देखील 50% कर्मचाऱ्यांची उपस्थिती असावी अशा प्रकारचं निर्बंध सरकारने घातलेले आहेत. खुले बाजार जे आहेत त्या ठिकाणी काय स्वरूपाचे निर्बंध सांगण्यात आलेले आहेत त्याबद्दल जरा सांगाल? खुल्या बाजारात नागरिकांनी गर्दी करू नये या सगळ्यांची खबरदारी त्या बाजारपेठांनी घेणं गरजेचं आहे. आणि कोविड ॲप्रोप्रिएट बिहेवियर जे असणार आहे हे कोविड ॲप्रोप्रिएट बिहेवियरची अंमलबजावणी करण्यासाठी त्या ठिकाणी बाजारपेठांच्या मार्फत आणि प्रशासकीय यंत्रणामार्फत देखील मार्शल्स तैनात असतील अशा प्रकारचा नियम ह्या सगळ्या नियमावलीमध्ये घालून देण्यात आलेला आहे. तर मॉल्स असतील, बंद बाजारपेठा असतील, इतर मोठमोठे शॉपिंग सेंटर्स असतील त्या ठिकाणी कोविडचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना प्रवेश देण्यात यावा. एकूण बाजारपेठेची जी काही क्षमता असणार किंवा मॉलची क्षमता असणार आहे त्या 50%च ग्राहकांना आतमध्ये घेतलं जाईल. ते देखील दोन्ही डोस घेतलेले किंवा त्यांची रॅपिड अँटीजन टेस्ट देखील त्या ठिकाणी करणं बंधनकारक असणार आहे. अशा प्रकारचे निर्देश देण्यात आलेले आहे. डोमेस्टिक ट्रॅव्हल म्हणजे देशांतर्गत जर प्रवास तुम्हाला करायचा असेल तर देशांतर्गत प्रवासासाठी देखील तुम्ही दोन्ही वॅक्सिनचे डोस घेतले कंपल्सरी असले पाहिजे. आणि त्यासोबतच जर नसेल तर 72 तासापूर्वीची तुमची कोरोना चाचणी RT-PCR चाचणी ही तिचा निगेटिव्ह अहवाल आला असला पाहिजे. अशा प्रकारचे नियम आणि निर्बंध सरकारने घालून दिलेले आहेत.
यासोबत स्विमिंग पूल्स, जिम, स्पा, वेलनेस सेंटर आणि ब्युटी सलून जे आहे हे पूर्णपणे बंद असणार आहे 15 फेब्रुवारीपर्यंत. हेअर सलून जे आहे हेअर सलून 50% क्षमतेने सुरू ठेवण्याची मुभा सरकारने दिलेली आहे. त्यासोबतच स्पोर्ट कॉम्पिटिटिव्ह इव्हेंट्स असतात, ज्या खेळाच्या क्रीडा स्पर्धा असतात, या क्रीडा स्पर्धा राज्य सरकारच्या गाईडलाईन्सनुसार आणि ते पण एक बायो बबल करून ह्या स्पर्धा घेतल्या जातील असं सांगितण्यात आले आहे. एंटरटेनमेंट पार्क्स अर्थात गार्डन्स, बाग बगीचे, त्यासोबतच अभयारण्य या इत्यादी ज्या गोष्टी असणार आहे ह्या सगळ्या 15 फेब्रुवारीपर्यंत प्रज्ञा बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. रेस्टॉरंट्स आहेत, हॉटेल्स आहे, हे देखील 50% क्षमतेने सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आलेली आहे. अर्थात जे ग्राहक येतील त्या ग्राहकांनी दोन्ही व्हॅक्सिन घेणं कंपल्सरी आहे अशा प्रकारचं ची माहितीचं फलक देखील त्यांनी त्यांच्या प्रवेशद्वारावर लावणं हे त्या हॉटेल्स रेस्टॉरंटला बंधनकारक करण्यात आलेलं आहे. मात्र या ठिकाणी हॉटेल्स आणि रेस्टॉरंटसाठी एक अट घालून देण्यात आलेली आहे की रात्री 10 ते सकाळी 8 वाजेपर्यंत हे हॉटेल्स बंद राहतील. मात्र ऑनलाईन फूड डिलिव्हरी हे 24ही तास सुरू राहू शकते. अशा प्रकारचं जे नवे नियम आहे आणि जे सरकारकडनं जे नवे आदेश जारी करण्यात आले आहेत त्यामध्ये आहेत. अशाच प्रकारचा नियम नाट्यगृह आणि सिनेमागृहांसाठी देखील सरकारने जारी केलेला आहे. यामध्ये 50% एकूण आसन क्षमतेच्या 50% क्षमतेनी नाट्यगृह, सिनेमागृह हे सुरू राहू शकतं. अर्थात त्याला देखील हॉटेल्ससारखी रात्री 10 ते सकाळी 8 वाजेपर्यंतची मर्यादा असणार आहे. प्रवासाबाबतीत आपण सांगितलं आंतरराष्ट्रीय प्रवास जो असणार आहे, आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी जे भारत सरकारच्या प्रवासासंदर्भातल्या गाईडलाईन्स असतील, राज्य सरकारच्या नव्हे तर भारत सरकारच्या ज्या वेळोवेळी येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवासासंदर्भातल्या गाईडलाईन्स असतील त्या गाईडलाईन्स फॉलो करणं, त्या गाईडलाईन्स पाळणं हे आंतरराष्ट्रीय प्रवासांसाठी बंधनकारक असणार आहे. आणि पब्लिक ट्रान्सपोर्टचा जो वापर असणार आहे ते पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर हा म्हणजे सार्वजनिक वाहतुकीचा वापर आपल्याला दोन्ही व्हॅक्सिन घेतलेल्या लोकांनाच, नागरिकांना हा जो सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करता येऊ शकतो. अशा प्रकारचे निर्बंध घालून दिलेले आहे. अर्थात या निर्बंधामध्ये बऱ्यापैकी शिथिलता आहे. निर्बंध कठोर जरी असले तरी पूर्णपणे लॉकडाऊनला आपल्याला सामोरं जावं लागलेलं नाही. मात्र परिस्थिती कदाचित जर हाताबाहेर जात असली तर ह्या निर्बंधांमध्ये आणखी हे निर्बंध कठोर होऊ शकतात, कडक होऊ शकतात. यामध्ये प्रज्ञा महत्त्वाच्या 3 गोष्टी राहिलेल्या आहेत. लग्न समारंभासाठी फक्त 50 लोक उपस्थित राहू शकतील असं या आदेशामध्ये जाहीर करण्यात आलेलं आहे. अंतिम संस्कारासाठी 20 लोक, तर इतर जे धार्मिक कार्यक्रम असतात यासाठी देखील फक्त 50 लोक उपस्थित राहू शकतील असं सरकारने जारी केलेल्या नव्या नियमावलीमध्ये स्पष्ट करण्यात आलंय. प्रज्ञा, अगदी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे येत्या काळामध्ये होणाऱ्या ज्या काही सभा असतील, मोठ्या प्रमाणात राजकीय जे कार्यक्रम असतील त्या संदर्भातले जे काही नियम असतील ते नियम कशा स्वरूपात असतील आणि अर्थातच 15 तारखेपर्यंत ह्या नियमांची अंमलबजावणी ही राजकीय स्वरूपात सुद्धा होईल का? या सगळ्या संदर्भात एवढे महत्त्वाचे पाऊल सरकारने उचलल्यानंतर कुठलेही मोठे राजकीय सभा असतील, जे नियम लग्न समारंभ धार्मिक सभांना लागू पडतात त्या तशाच धार्मिक कार्यक्रमांना लागू पडतात, कदाचित त्यापेक्षा वेगळे नियम हे राजकीय सभांना असता कामा नये. आणि तशा प्रकारचं स्पष्ट देखील करण्यात आलेलं आहे की राजकीय सभा यासोबतच राजकीय रॅली असो, जे मोर्चे असो, हे सगळं टाळण्यात यावं अशा प्रकारची सरकारची भूमिका आहे. आणि त्याबाबत देखील अनेक गाईडलाईन्सच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आले. प्रज्ञा, अगदी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेला प्रवास केला जातो त्या प्रवासामध्ये सुद्धा मोठ्या संख्येनं लोक एकत्रित जात असतात. प्रवासासंदर्भातले जे निर्बंध आहेत किंवा एकत्रित ज्यावेळेला मोठ्या बसमधनं जाणारे जे लोक आहेत ती प्रवासी क्षमता 50% असावी असा कुठलाही निर्बंध दिसत नाहीये. त्याबद्दल काही माहिती कळू शकली आहे का? सगळ्यात चॅलेंजिंग आणि ह्या सगळ्यात जर कुठली गोष्ट प्रज्ञा असणार आहे तर लोकल असो, त्यासोबतच बेस्ट बस असो किंवा इतर बसेस असतील ज्या पूर्ण क्षमतेने चालू शकणार आहे, मात्र त्या ठिकाणी 2 डोस घेणं हे कंपल्सरी आहे. मात्र मुंबईची लाईफलाईन असणारी लोकल असो, त्यासोबत मेट्रो असो, बेस्ट बस वाहतूक असो किंवा राज्यातील अनेक शहरांमधल्या ज्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असो, यामध्ये सगळ्या यंत्रणांसमोर एक मोठं आव्हान असणार आहे की दोन्ही व्हॅक्सिन घेतलेल्या नागरिकांना ओळखायचं कसं आणि त्यांचं व्हेरिफिकेशन करून त्यांना प्रवासास मुभा कशी द्यायची. साधारण छोटी गावं किंवा छोट्या पद्धतीने, छोट्या संख्येने
ज्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर केला जातो त्या ठिकाणी ह्या गोष्टी शक्य आहे। मात्र लोकलमध्ये ज्या लोकलनी दररोज लाखो लोक प्रवास करतात, आता या लोकलमध्ये प्रवास करणाऱ्यांनी 2 वॅक्सिन घेतल्या आहे की नाही हे नेमकं कसं तपासायचं आणि यावरती हे निर्बंधांची अंमलबजावणी कशी करायची हे देखील एक मोठं आव्हान आता प्रशासकीय यंत्रणांसमोर या येत्या काळात नक्कीच असणार आहे। कारण जोपर्यंत या सगळ्या गोष्टींना आळा घालणार नाही तोपर्यंत जो वाढता कोरोनाचा आकडा आहे, आज 40,000च्या पलीकडे एका दिवसात कोरोनाच्या रुग्णांची संख्या पोहोचलेली आहे आणि अशा परिस्थितीत हे नियम जे जारी केलेले आहेत, नियमावली जारी करण्यात आलेली आहे, अर्थात काहीसा दिलासा देखील, निर्बंध जरी कठोर असले तरी आपल्याला कडक लॉकडाऊनला सामोरं जावं लागत नाहीये। मात्र तरी अशात यंत्रणांसमोर एक आव्हान असणार आहे की हे या सगळ्या नियमांची अंमलबजावणी नेमकी कशी केली जाते। आणि लोकांना देखील सातत्याने TV9च्या माध्यमातून आपण आवाहन करूयात की जर लॉकडाऊन आपल्याला टाळायचं असेल तर तिसऱ्या लाटेला जर थोपवायचं असेल आपल्याला आणि ही तिसरी लाट या लाटेशी सामना करायचा असेल तर सरकारने आज जे नियम आणि अटी घालून दिलेले आहे याचं काटेकोर पद्धतीने पालन लोकांकडनंही होणं, नागरिकांकडनंही होणं तितकंच गरजेचं आहे। अन्यथा तिसऱ्या लाटेला आपण थोपवू शकणार नाही, तिसरी लाट थांबवू शकणार नाही आणि जे लॉकडाऊनची टांगती तलवार, कडक लॉकडाऊनची टांगती तलवार आपल्यावरती आहे, हे देखील परिस्थिती आणखी कठीण होऊ शकते। अगदी कडक निर्बंध लागू नयेत यासाठी अर्थातच काळजी घेणं हे सर्वसामान्य नागरिकांचं सुद्धा तेवढंच महत्त्वाची जबाबदारी आहे। मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण बघतोय अक्षय की आतापर्यंत 2 डोस घेतलेल्यांची संख्या जी आहे ती, त्यानंतर 1 डोस घेतलेल्यांची संख्या आणि येणारा बूस्टर डोस ह्या सुद्धा तितक्याच महत्त्वाच्या बाबी आहेत आणि म्हणून सध्याचे जे निर्बंध आहेत ते खूप कठोर दिसत नाहीयेत, कडक दिसत नाहीयेत, तुलनेत ते थोडेसे कमी आणि शिथिल प्रमाणात दिसतात। नक्कीच सध्या ज्या प्रकारे आपल्याला एकीकडे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करायचा आहे तर दुसरीकडे सर्वसामान्य जनतेच्या पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांचा रोजगार टिकवणंही गरजेचं आहे आणि त्यामध्ये सरकारी यंत्रणेचा कदाचित कस लागला असावा आणि त्यामुळेच हे जे निर्बंध आहे हे तितकेसे कठोर नाही आहे। मात्र सरकारला विश्वास आहे की जर लोकांनी सहकार्य केलं तर ह्या परिस्थितीतनं देखील बाहेर पडू शकतो। जे सिंगल वॅक्सिनचा डोस घेतलेला आहे, एकच डोस घेतलेला आहे, त्यांना 2 डोस घेणं, त्यासोबत बूस्टर डोस आणि या सगळ्या परिस्थितीत आपण येत्या काळात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेशी सामना करू शकतो। यामुळेच कदाचित हे नियम तितकेसे कठोर नसावे, कारण जर लोकल सारखी वाहतूक व्यवस्था बंद केली, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतनं प्रवासावरती मज्जाव आणला तर कुठेतरी लोकांना त्यांच्या कामावर ये जा करण्यासाठी अडचणी येऊ शकतात आणि प्रसंगी त्यांच्या रोजगारावर देखील, त्यांच्या व्यवसायावर देखील संकट ओढवू शकतं आणि परिणामी जे अर्थचक्र जे आहे ते आपलं अर्थचक्र त्याची गती कमी होऊ शकते आणि त्या अर्थचक्राची गती कमी होणं हे सध्या सरकारला, जनतेला आणि कुणालाच परवडण्यासारखं नाही प्रज्ञा सध्याच्या परिस्थितीमध्ये। गेले 2 वर्ष आपण आपण लॉकडाऊनचा सामना केला आणि त्यामुळे कदाचित ही शिथिलता असावी। आता या शिथिलतेला सरकारच्या जनता कितपत प्रतिसाद देते हेही बघणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। अगदी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत आपण जर बघितलं तर जी आंदोलनं होती, मोर्चे होते, राजकीय लोकांचे जे सभा आहेत आणि त्यांच्याकडनं काढले जाणारे जे मोर्चे आहेत, या सगळ्या गोष्टी सुद्धा तितक्याच त्रासदायक ठरतायत आणि अर्थातच त्यावरती सुद्धा निर्बंध असणं आणि त्यामध्ये सुद्धा सुटसुटीतपणा आणि लोकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेणं हे तितकंच गरजेचं असणार आहे। धन्यवाद अक्षय या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी। अर्थातच नवीन निर्बंध जे आहेत ते खूप कडक नाही आहेत, मात्र अर्थातच नागरिकांनी नियम पाळावेत यासाठी केलेले हे निर्बंध आहेत। येत्या काळातली रुग्णसंख्या वाढू नये यासाठी सार्वजनिक वाहतुकीत 2ही डोस घेतलेल्यांनाच परवानगी दिली जाणार आहे। स्विमिंग पूल, स्पा, जिम पूर्णपणे बंद राहणार आहेत। उद्या मध्यरात्रीपासून नियमावली लागू करण्यात आलेली आहे। अर्थातच राज्यात दिवसाची जमावबंदी आणि रात्रीची संचारबंदी लागू होतीये। मुंबईतल्या लोकल वाहतुकीवरती कोणताही परिणाम मात्र नसणार आहे।